महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. असं असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या संभाव्य उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि तयारीला लागलेले आहे. माझ्यासोबत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर दावा करणारे सुनील महाराज आहे. सर, काय सांगणार? तुम्हाला मिळेल याची खात्री आहे का? तुम्हाला सांगितलं म्हणतात की तुम्ही तयारीला लागा, काय सांगणार? निश्चितच 8-10 दिवसापूर्वी माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाल्यानंतर सकारात्मक चर्चा होऊन माननीय उद्धव साहेबांनी आदेश पण दिले, कामाला लागण्याचे आदेश दिले. आणि यावेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जो संकल्प केलेला आहे आणि त्या संकल्प विजयाचा संकल्प आहे, त्यांना पूर्ण करण्याकरिता बंजारा समाजाला विशेष करून संत सेवालाल महाराजांचे वंशज या नात्याने मला तिकीट देण्याचे त्यांनी जे जाहीर केलं किंवा शब्द दिला, त्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झालेला आहे. आणि यवतमाळ वाशिमचा उमेदवार मी आहे आणि त्या अनुषंगाने मी प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे. ही जागा काँग्रेसने लढवली होती गेल्या वेळेस. आता ती जागा काँग्रेस सोडेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गेल्या वेळेस ही जागा काँग्रेसनी लढवली होती, परंतु शिवसेनेच्या मान्य भावनाताई गवळी हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्यामुळे तिथे क्लेम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. आणि माणिकराव ठाकरे साहेब काँग्रेसचे हे 1,18,000 मतांनी पराभूत झाले. आणि यवतमाळ वाशिम हा बंजारा बेल्ट असल्यामुळे आणि मी शिवसेनेचा संत सेवालाल महाराजांचा वंशज, पोहरादेवी धर्मपीठाचा महंत तर आहेच, पण मी शिवसेनेचा नेता असल्यामुळे माननीय साहेबांनी मला आदेश दिले की ही जागा आपण सोडून घेऊ आणि विजयीसुद्धा तिकीटसुद्धा तुम्हाला देऊ आणि मायबाप जनतेच्या सहकार्याने तुम्ही विजयीसुद्धा होईल असा अभिवचनसुद्धा दिलेलं आहे. काँग्रेसचे लोक ऐकेल असं वाटतं तुम्हाला? कारण की त्यांचे प्रतिष्ठेची जागा आहे ती. निश्चितच महाविकास आघाडीमध्ये एक समन्वय आहे आणि या समन्वयातून आता सध्या दिल्लीला बोलणी पण सुरू आहे. आणि या बोलणीमध्ये काँग्रेसच्या लोकांना ही जागा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडल्यानंतर समन्वय घडून एक चर्चासुद्धा आमची झालेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं की तिकीट मिळाली तर आम्ही निश्चितच तुम्हाला सहकार्य करून निवडून आणण्यासाठी प्रयत्नसुद्धा करू. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. असं असताना तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी सांगितले की तुम्ही उमेदवार आहे, यवतमाळ वाशिममधून तयारीला लागा. माननीय संजय राऊत साहेबांनी आपल्याच माध्यमातून एक बाईट दिली होती, जिंकेल त्याची जागा, मेरिट बेसवर जागा ठरणार आहे. आणि जिथे मागच्या वेळेला 2019च्या निवडणुकीमध्ये 18 जागा शिवसेनेच्या निवडून आल्या, ते निश्चितच 18 जागा शिवसेनेला सोडून परत मागच्या वेळेला 20 जागा होत्या, त्या 20 जागा आमची तर मागणी 23ची आहे आणि 23वरच आम्ही ठाम आहोत. 23 जागासुद्धा सुटणार आहे. कुठल्या सूत्रानुसार तुम्ही निवडून येणार? कारण की भावना गवळी सारख्या दिग्गज उमेदवाराला हरवणं कठीण जाईल असं वाटतंय. काँग्रेसनं ते शक्य करून दाखवलं नाही गेल्या 2 टर्म. भावनाताई गवळी 5 टर्म जरी खासदार असल्या तरी देशाचे मोठे मोठे नेते हे सुद्धा पराभूत झालेले आहे. मी मागच्या तुमच्याच माध्यमातून सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री इंदिरा गांधीसुद्धा पराभूत झाल्या. त्यानंतर देशाचे दुसरे प्रधानमंत्री अटल बिहारीजी यांचासुद्धा पराभव झाला. त्यानंतर 2019मध्ये राहुल गांधी साहेबांचासुद्धा पराभव झालेला आहे. आणि आजच्या यवतमाळ वाशिममध्ये 5 टर्मपासून भावनाताई जे निवडून आलेले आहेत, यावेळेला निश्चितच माझ्या माध्यमातून जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही म्हटलं की बंजारा समाजाची मतं मला मिळतील. संजय राठोड पण बंजारा समाजाचे आहे, ते महायुतीसोबत आहे. संजय राठोड साहेब जरी महायुतीचे असेल तर बंजारा समाजात ते एकटे नेते नाहीत. संजय राठोड साहेब हे शिंदे गटाचे नेते आहेत. निलय नाईक साहेब हे BJPचे नेते आहेत. आमदार राजेश राठोड साहेब हे काँग्रेसचे नेते आहेत. इंद्रनील नाईक साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. आणि आत्ता या वेळेला संपूर्ण राज्यामधून बंजारा समाजांचा विश्वास आता या नेत्यांऐवजी महाराजांवर आलेला आहे, महंतांवर आलेला आहे. आणि बंजारा समाजांनीच ठरवलं की या नेत्याऐवजी सेवालाल महाराजांचा वंशज जर खासदार होत असेल तर समाजाला निश्चितच न्याय मिळेल. तुम्ही तिकीट मिळाल्या विश्वासानं प्रचार सुरू पण केला.
निश्चितच तिकीट मिळेल या विश्वासाने माझा प्रचार सुरू आहे आणि उद्धव साहेब शब्दाला जागणारे नेते आहेत आणि त्यांनी मला हिरवा झेंडासुद्धा दिलेला आहे, झेंडीसुद्धा दिलेली आहे, ग्रीन सिग्नल मिळालेला आहे आणि त्या अनुषंगाने माझा प्रचारसुद्धा सुरू आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.